नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। सिंधुदुर्गच्या जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा। तरुणांना सिंधुदुर्ग सोडण्याची वेळ येणार नाही, मंत्री नितेश राणेंची पत्रकार दिन सोहळ्यात ग्वाही। आणि कोकण सात लाईव्हचे चीफ रिपोर्टर कृष्णा ठोलम यांचा सन्मान। आता पाहूया सविस्तर बातम्या। ज्या पक्षाच्या चिन्हावर आमदार दीपक केसरकर हे सलग 3 वेळा आमदार झालेत, त्या शिवसेना पक्षाच्या चिन्हाचा आणि भगव्याचा अपमान सावंतवाडीच्या एका माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरासमोर करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते शब्बीर मणियार यांनी केलाय। भगव्यासह धनुष्यबाणाचा होणारा अपमान सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। स्थानिक आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेच्या भगव्या ध्वजावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेत। त्यांच्याच सावंतवाडीत आज त्यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या वेळी लावण्यात आलेले झेंडे शेले हे रस्त्यावर फेकण्यात आलेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचे फोटो या शेल्यांवर आहेत। एकनाथ शिंदेंचाही फोटो यावर आहे। भगव्यासह धनुष्यबाणाचा अपमान हे लज्जास्पद असल्याची भावना शब्बीर मणियार यांनी व्यक्त करत हे सहन केलं जाणार नाही, हा शिवसैनिकांचा अपमान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, आशिष सुभेदार उपस्थित होते। बघा ना काय परिस्थिती आहे, गटरमध्ये टाकून आनंद दिघे आहेत, एकनाथ शिंदे आहेत, काय भगव्या त्यांनी राम धनुष्यबाण देवाची निशाणी आहे। या पण या चांगलं काम आहे ना, आता गटरमध्ये टाकल्याने परिस्थिती बघा मग बघा ना, लोकांना कळवलं नाही। बघा धनुष्यबाण आहे आणि ही परिस्थिती केल्याने आहे महाराष्ट्राची, चुकीचं आहे ना, असं नाही केलं पाहिजे। बघा ना ते गटरमध्ये टाकल्याने, बघा ना हे बघा ही परिस्थिती आहे, बघा असं नाही केलं पाहिजे। पत्रकार दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवन इथं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते। कॅबिनेटसाठी रवाना होत असताना आमदार निलेश राणेंची एंट्री कार्यक्रमस्थळी झाली। यावेळी राणे बंधूंमध्ये गळाभेट अन हलका फुलका संवादही झालाय, पाहूया। पत्रकार दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवन इथं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते। कॅबिनेटसाठी रवाना होत असताना आमदार निलेश राणेंची एंट्री कार्यक्रमस्थळी झाली। यावेळी राणे बंधूंमध्ये गळाभेट अन हलका फुलका संवादही झाला। वक्फ बोर्डाचा सिंधुदुर्गातील जमिनींवर दावा आहे। या विधानानंतर हा इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा घाट असल्याचं मंत्री नितेश राणे म्हणाले, पाहूया। बघा, आम्ही जी काय माहिती काढलेली, जी काय माहिती गोळा केलेली, त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती। हा एक फार मोठा धोका आहे। वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे, काय जो बोर्ड आहे, तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत। सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत। तुम्ही विचार करा, अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे 50-60% जमिनी किंवा 156 जे आपण ते त्या वक्फ बोर्डला देऊन पण टाकले असते। आज जिल्ह्याचे तिन्ही लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्याबद्दलच्या जनजागृती करावी। असलेली आपली जमीन जे काही त्या यादीमध्ये आलेली आहे, आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे का तेही आम्ही तपासू, पण असलेली जमिनीची बद्दल माहिती घ्यावी। कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेतायत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं। संबंधित ग्रामपंचायती, संबंधित अधिकारी, ग्रामसभेमध्ये कुठले कुठले ठराव होत आहेत ह्याही बद्दलची माहिती घेतली पाहिजे, तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे। कारण का हे मोठं जे षडयंत्र आहे, त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं, आकडा कसा कमी करायचा, यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून, नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेने सतर्क राहिलंच पाहिजे। मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो, आमचं सरकार, आम्ही लोकप्रतिनिधी, आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्या एकही इंच जमीन आम्ही वक्फ बोर्डला द्यायला देणार नाही,
एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो. म्हणजे आज आपल्या ज्या देवस्थानाकडे आपण सगळ्या आस्थेने पाहतो, म्हणजे मुंबईपासून ते कोकणापर्यंत देवस्थानाच्या छोट्या मोठ्या सगळ्या पूजेला आपण आवर्जून उपस्थित राहतो. या सगळ्या देवस्थानावर पण दावा ठोकण्याची हिंमत या वक्फ बोर्डने केलं असेल तर ह्यांची हिंमत मोडण्याचं काम सिंधुदुर्गाच्या हिंदू समाजाने केलंच पाहिजे. आज आपल्या देवाकडे मंदिरांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांकडे पण हे लोक सोडणार नाही. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास करून मीही संबंधित प्रशासनाशी बोलणार आहे, पोलीस खात्याशी बोलणार आहे, जेणेकरून अशी ही जी काय मस्ती सुरू केलेली आहे ही हिंमत कशी तोडता येईल यावर निश्चित पद्धतीने पावलं उचलली जातील एवढा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला देतो. आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्याच सरकारने वक्फ बोर्ड या कायद्यामध्ये अमेंडमेंट सुचवलेले आहेत, ज्याच्यामुळे हे जे काय ह्यांची मुजोरी आहे, हे जे काय जसं न सांगता कोणाची जमीन घेणं, कुठलाही कोणालाही अपील करण्याची मुभा नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, देशामध्ये रेल्वे आणि डिफेन्स नंतर वक्फकडे सर्वात जास्त जमिनी आहेत, त्यांनी सर्वात जास्त जमिनीवर ताबा केलेला आहे. अहो आज आपल्या एक देवस्थानावर ताबा ठोकायला सुरू केलेला आहे. उद्या आपल्या अंगणेवाडीच्या मंदिराकडे करतील, उद्या कुणकेश्वरवर करतील, कुठे हे लोक नजर फिरवतील ना, रामेश्वरवर करतील, मंदिराकडे करतील, कुठेही नजर फिरवतील ना. म्हणून अशा पद्धतीच्या म्हणून मी सुरुवातीला बोललो, आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला हिंदुत्ववादी विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे हे लोक आता जास्त हिंमत करू शकणार नाही. आम्ही जागृत आहोत, आम्ही सतर्क आहोत आणि आम्ही असा कुठलाही इस्लामिक आक्रमण आपल्या देशावर सहन करणार नाही. आमदार निलेश राणे आपल्या खुमासदार भाषा शैलीतून कायमच सभागृह दणाणून सोडतात. हाच त्यांचा अंदाज पत्रकार दिन कार्यक्रमातही दिसून आला. आपल्या भाषणानं त्यांनी पत्रकारांना खळखळून हसायला लावलं. पाहुयात नेमकं काय घडलं. आज या नवीन इमारतीमध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आला, कारण का ह्या अगोदर कधी पत्रकारांनी बोलवलं नाही. आता आमदार झाल्यामुळे ऑटोमॅटिक आमंत्रण आलं, म्हणून निवडणुका जिंकायच्या असतात हे लक्षात देखील आलं. मग अशा वास्तू आतमधून बघता येतात, नाही तर नेहमी आम्ही फक्त जिल्हा बँकेपुरतंच तेवढीच भिंत बघायचो. पण अतिशय चांगली इमारत आपण इथे उभी केली आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छाही देतो. ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून मी अनेक माझे पत्रकार जवळचे मित्र झाले, काही सहकारी झाले आणि जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये जे काय आपण दाखवायचं काम करता ते आपल्या माध्यमातून होतं. आपण जसा सिंधुदुर्ग जिल्हा दाखवता तीच ओळख महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची होते आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी मोठी आहे. आपण मागच्या अनेक वर्षांपासून जे काही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलं नाही, हे सगळं जे काय दाखवायचा प्रयत्न करताय आणि मग मी दुसऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातो, काही पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये जातो, काही मराठवाड्यांच्या जातो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार एक वेगळा ब्रँड आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारिता वेगळी आहे. मला तर वाटतं तालुक्यांमध्ये पण वेगळी आहे. म्हणजे कणकवली तसं बघायला गेलं तर टॉप ब्रँड, लोक एकटाच ताळी वाजवतोय. आणि मग तिथून काही बातम्या सुरू झाल्या की त्या राज्यातही जाऊ शकतात, काही लोकांच्या झोपी उडू शकतात. मग नंतर सावंतवाडी पण आहे. असे कुडाळ आहे, बाबा माझ्यावर राग काढू नका, कुडाळ पण आहे. आताच कुठे नाही तर सुरुवात झाली आणि परत डोक्याला ताप नको. गावडे साहेब बसलेत आमचे मागे. म्हणजे तुम्ही काही करू शकता. आजच्या तारखेमध्ये जे काही चाललंय ना, आपण काही करू शकता. म्हणजे मला फार पूर्वी कोणीतरी एक
वाक्य मी ऐकलं होतं कुठेतरी की पत्रकारिता कशी असते माहितीये ना, की द ऑपरेशन इज सक्सेसफुल बट द पेशंट इज डेड. हे काही लोकांना ज्यांना पटलं ना ते जोरात हसले. म्हणजे तुम्ही जी ऑपरेशन करता ना आमची, ते तुमच्यासाठी सक्सेसफुल असतात हो. ते आमचं नंतर काय होतं ते आम्हाला कसं निस्तरावं लागतं ते तुम्हाला नाही माहीत. पण हे असंच आहे, हे ट्रेंड आहे आणि ट्रेंड सोबत राहावं लागतं. आणि ट्रेंडमध्ये राहता राहता पण मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे पत्रकार आहेत त्यांनी आपला स्टँडर्ड कुठे खाली येऊ दिला नाही. त्यांचा स्टँडर्ड त्यांनी राखून ठेवला. आता टीका टिप्पणीमध्ये न जाता कोणी, आम्ही आणि समोरच्या बाजूने, आपल्या जिल्ह्याच्या हिताचं काय, आपल्याला काय मागणी करायची आहे राज्य सरकाराला, कुठल्या मागण्या योग्य आहेत, तुम्ही आमदार म्हणून तिकडे काय प्रेझेंटेशन केलं पाहिजे. आता जे माझ्या पहिल्या भाषणामध्ये माझं इकडे कौतुक झालं, कोणीतरी जे प्रस्तावित करत होते ते बोलले, मी तेच प्रश्न बोललो किंवा तिथे मांडले जे अनेक वर्षांपासून कोण मांडत नव्हतं. मी वेगळं काही नाही बोललो. जे लोकांना माहीत होतं ना ते मी फक्त रिमाइंड केलं. वेगळं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. हे जे वेळोवेळी रिमाइंडर असतात ना ते काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत राहणं, ते आम्हालाही त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकता येतं. नागपूर सेशनमध्ये आपलेही पत्रकार होते, सगळे होते, पण ते आपापल्या नेत्यांचं जे फोकस चालू होतं ना तेही तुम्हाला कदाचित तुम्ही ते अनुभवलं असेल. काही लोक जे तिकडे आले असतील, प्रत्येक जिल्ह्याचा एक वेगळा मीडिया फोकस होता आणि तो बरोबर राज्याच्या लेवलवर तो ट्रान्झिशन होत होता. आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे. आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे. हे कुठेतरी म्हणजे आपले टुरिझम असेल, आपल्या रेल्वेला थांबे मिळवायचे असतील, ते काय अधिकारी मॅपवर ठरवतात. तो भंडारी साहेबांना चांगला माहिती असेल, ते नक्षेवर ठरवतात. हाँ उधर तो कम लोग है ना, अरे छोटा डिस्ट्रिक्ट है, बहुत काय उसका काय एक स्टॉप दिया तो भी चलेगा. ते नक्षेवर ठरवतात. हे मला दिल्लीत जाणवलं की जोपर्यंत आपण भांडत नाही ना तोपर्यंत तिकडचा बाबू आहे ना तो आपल्याला तशी दखल घेत नाही जशी घ्यायला पाहिजे. म्हणून कधी कधी आमची भाषा, आमचं जे काय वागणं आहे ना कधी कधी तसं असतं. पण तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन करून टाकता. लक्षात घ्या, हे आमचं, ते माझ्यासाठी नव्हतं, ते आमच्यासाठी कधीच नाही. काय करायचं, किती लागतो पैसा जगायला. आता माझा एक कुर्ता 3-3, 4-4 वर्ष चालतो. मला काही खर्चही नाही, अंगावर सोनंही नाही, असं काय नाही. आपल्याला खर्चच लागत नाही. मित्र परिवार असा आहे कधी खिशात पैसे लागत नाही, कोण घेतच नाही. असं नाही की मी कुठे काय खात नाही, खातो, पण अरे तू खात नाही तर लोक पैसे कशाला घेतात, असं नाही. पण हे सगळं आहे ना आपण जिल्ह्यासाठी करतो की नाही, कुठेतरी चांगलं व्हावं. कॅबिनेटमध्ये आता फेब्रुवारी-मार्च मध्ये बजेट लागेल महाराष्ट्राचा. आपण काय मागणार आहोत? मेंटेनन्सचे पैसे, 25-15चे पैसे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे, फेज 1 फेज 2 चे पैसे. त्याच्या पलीकडे पण कोकण आहे की नाही, हे सगळं मांडणं. मी आता घेतलं तर असा खूप वेळ घेईल, पण दुपारचे 2:15 वाजले. तुम्ही परत कधी बोलवणार नाही आणि मला परत यायची इच्छा आहे. आता 5 वर्ष तरी तुम्ही बोलवाल अशी खात्री आहे. खात्री म्हणण्यापेक्षा बोलवाल अशी विनंती आहे. सावंतवाडी फटवाडी येथील श्री दत्त मंदिर इथं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या पादुकांचा 136वा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध गायिका विनया विराज परब आणि नामवंत गायक हेमंत काशीनाथ देशमुख यांचा संगीत कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. त्यांच्या सुश्राव्य गायनानं रसिक मंत्रमुग्ध झाले.
श्री दत्त मंदिर भटवाडी सावंतवाडी इथं संगीत सेवेचा कार्यक्रम आयोजित केला होता. पंडित सुधाकर करंदीकर, डॉक्टर हनुमंत बर्ली, विदुरशी डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्या शिष्या, रत्नागिरी येथील प्रसिद्ध गायिका विनया विराज परब, वसंत ओक, देविदास दातार यांचे शिष्य, नामवंत गायक हेमंत काशीनाथ देशमुख यांच्या अभंग, नाट्यगीत, भक्तिगीत रूपातील गायन मैफिल सजली होती. रसिकांनी उदंड प्रतिसाद त्यांना दिला. या कार्यक्रमाला संवादिनी साथ निलेश मेस्त्री, तबला साथ किशोर सावंत यांनी तर निवेदन संजय कात्रे यांनी केलं. श्री दत्त मंदिर इथं स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवन इथं पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित राहून कॅबिनेटसाठी रवाना होत असताना आमदार निलेश राणेंचं आगमन कार्यक्रमस्थळी झालं. मंत्री नितेश राणेंनीही यावर कमेंट केली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना बांदा येथील सेवाभावी कैलासवासी डॉक्टर दभी खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्ट मार्फत जाहीर झालेला आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अॅडव्होकेट देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉक्टर दभी खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्ट मार्फत आदर्श समाजसेवक पुरस्कार रवी जाधव यांना जाहीर करण्यात आलाय. याचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या पुरस्काराची रक्कम 5,000 रुपये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला अर्पण करणार असल्याचं रवी जाधव यांनी सांगितलंय. यावेळी अशोक पेडणेकर, समीरा खलील, हेलन निब्रे, सुजय सावंत, विशाल नाईक उपस्थित होते. समाजसेवा माझ्या भावाला कशी उभारली ते तुम्हाला सांगतो. ज्यावेळी मी समाजसेवा करत म्हणजे कॉलेज करताना किंवा शिक्षण घेताना असे जे डॉक्टर ठाकरे सर किंवा आणि तुमच्यासारखी माणसं माझ्या जीवनात आली, त्यांनी मला मदत केली पुढे जाण्यासाठी. त्याची ती आता मला मदत केली. आता माझं मी आता सेटल आहे, आता मला पण कोणाची मदत केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी समाजसेवेमध्ये उतरलो. तेव्हाच डॉक्टर सरांनी मला पटकन उचललं आणि म्हटलं का डॉक्टर सिंधू मित्र सेवासेवक प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर ठाकरे सर आहेत. त्याने मला घेतलं. त्यानंतर आम्ही जोरात काम करायला लागलो. आज आपल्या फिरता दवाखाना संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतोय. सगळ्यांना गोरगरिबांना सेवा देतो. याची खरे म्हणजे मेहनत ते डॉक्टर ठाकरे सर आहेत. त्याचप्रमाणे गोरगरिबांना दप्तर देणे, विद्यार्थ्यांना दप्तर देणे, छत्र्या वाटणे हे उपक्रम आमच्या सिंधू मित्र सेवासेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी राबवले जातात आणि त्यांचा गोरगरिबांना खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे आज सिंधू मित्र सेवासेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2 डॉक्टर घडलेले आहेत. त्यांचे पूर्ण खर्च डॉक्टर ठाकरे यांनी उचलला. त्यांच्याकडे न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, ज्याला यावर्षीचं नोबेल पारितोषिक दिलं, त्या नोबेल पारितोषिक दिल्याबरोबर त्याचं पहिलं स्टेटमेंट असं आहे जे आईन्स्टाईनने आपल्या वेळेला केलं. आईन्स्टाईन असं म्हणालेला की मी अणुशक्तीचा शोध लावला, परंतु त्याबद्दल मला आज एका पद्धतीने दुःख होतंय, कारण अणुशक्तीचे दोन्ही बाजू आहेत.
एका बाजूला तुम्ही समाजाच्या खूप उपयोगासाठी ती वापरू शकता, परंतु समाजाचा विध्वंस करण्यासाठी ती वापर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला त्याची भीती वाटते. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात सलग 2 दिवस बिबट्याचा वावर दिसून आला. सौरभ रसाळ यांच्या घराशेजारी बिबट्याचा हा वावर असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. वन विभागानं याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान 2025 अंतर्गत मालवण तालुक्यातही सदस्यता नोंदणी राबवण्यात येते. याला मंत्री नितेश राणेंनी भेट देऊन आढावा घेतला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान 2025 अंतर्गत मालवण तालुक्यातील सदस्यता नोंदणीचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सायंकाळी मालवणला भेट दिली. यावेळी भाजपा कार्यालय इथं मंत्री नितेश राणे यांचं स्वागत करण्यात आलं. सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा यावेळी राणेंनी घेतला. भाजप तालुकाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, सदस्यता संयोजक राजू परुळेकर, बाबा मोणकर, विलास हडकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, ललित चव्हाण यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आणि जिल्हाध्यक्ष सगळे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. प्रामुख्याने आता जी काय माहिती आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे, आपल्या सगळ्यांची भारतीय जनता पक्षाची सभासद नोंदणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपली रचना लागलेली आहे, ढाचा तयार आहे. पण तुम्ही अगर मला विचारलं तर मालवण तालुका हा सन्मान्य राणे साहेबांचा हक्काचा आणि बालेकिल्ला असलेला तालुका आहे. आणि जेव्हा राष्ट्रीय पातळीवर किंवा जेव्हा 11 आणि 12 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले जे.पी. नड्डा साहेब येत आहेत आणि 12 तारखेला आपल्या राज्याची कार्यकारिणी आहे आणि 11 तारखेला सगळ्या प्रमुख नेते मंडळींची जे.पी. नड्डा साहेबांबरोबर बैठक आहे. आणि जेव्हा जे.पी. नड्डा साहेब आपल्या खासदार सन्मान्य राणे साहेबांना विचारतील की राणे साहेब, महाराष्ट्र का तो अच्छा है मगर आप अपने जिला का बताओ, डिस्ट्रिक्ट का बताओ, तेव्हा राणे साहेबांना सांगण्यासारखा तो कॉलरटाईट असणारा तरी आकडा आपल्या सगळ्या जणांना दिला पाहिजे. या गोष्टीच्या आपल्याला लक्षात घेऊन आपण या सभासद नोंदणीकडे पाहिलं पाहिजे. म्हणून आपण नियोजन लावत असताना ह्या दृष्टिकोनातून लावा की बाबा आपल्याला सभासद कसं वाढवायचं. तर मग आता हल्ली झालेल्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीमध्ये लढलो असतो तरी आपला मतदार तरी एकच आहे. भाजप असो, शिवसेना असो, मतदार तरी एक आहे, आपल्याला मानणारच मतदार आहे. मग आपण का नाही आपल्या मतदारांकडे आपली मतदार यादी घ्या आणि आपल्या मतदार यादी अनुसार आपण आपली सभासद नोंदणी वाढवू शकतो का, यावर थोडा अभ्यास करा कुठल्या गोष्टी. दुसरा एक मार्ग आहे की लाभार्थी आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे असंख्य लाभार्थी तयार आहेत. उदाहरण लाडली बहीण योजनेचे लाभार्थी असंख्य आहेत. त्या लाडली बहीण योजनेच्या लाभार्थीची यादी तरी तुम्ही काढली आणि तिथे आमच्या भगिनींकडे गेला की ताई तुम्ही आमच्या राज्य सरकारची योजनेचे लाभ घेतात. त्याला आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत आणि त्या पक्षाचं आज सरकार केंद्रात आणि राज्याचं आहे आणि त्या सरकारच्या योजनामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी आली आहे. त्याला त्या पक्षाचं सभासद तुम्ही का होत नाही हे जेव्हा तुम्ही आमच्या माता भगिनींनी जाऊन विचाराल, हे जेव्हा तुम्ही आमच्या लाभार्थींना जाऊन विचाराल, मला विश्वास आहे तुम्हाला कोणीही नाही बोलणार नाही. म्हणून आपण ज्या पद्धतीने लोकांच्या समोर जात आहात, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष म्हणून अगर तुम्ही लोकांच्या समोर जाल तर का तुम्ही सगळेजण त्यांची सेवा करणारे कार्यकर्ते आहात, लोकप्रतिनिधी आहात. आपण सातत्याने लोकांच्या संपर्कात असणारे लोक आहोत, त्यांची सेवा करणारे लोक आहोत.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल, त्यांना विनंती कराल तेव्हा मी ज्या पक्षाचे सदस्य आहे, तुम्ही त्याबरोबर अगर माझ्या सदस्य झालात तर आपण एकत्र म्हणून लोकांची सेवा करू, मालवणची सेवा करू, हे जेव्हा तुम्ही सांगाल तर मला विश्वास आहे की तुम्हाला कोण नाही बोलणार. मला आपल्याला विनंती आहे की आपल्याला 15 तारखेपर्यंत ही वेळ आहे. चव्हाण साहेब या पूर्ण संघटन पर्वाचे प्रमुख, राज्याचे प्रमुख केलेले आहे. म्हणून हे सगळ्या ज्या आपल्या ज्यांना आपण आपले प्रमुख नेते मानतो त्या लोकांचं अगर आपल्याला नाव तिथे अगर मोठं करायचं असेल तर ह्या पद्धतीने सभासद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जणांनी अगर ताकद लावली तर मला नाही वाटत ह्या गोष्टी सोप्या आहेत. म्हणजे तुम्ही जे काही टार्गेट दिले आणि ज्याप्रमाणे इकडचे मी चेहरे बसलेले दिसत आहेत, मला सगळे मातब्बर लोक बसलेले आहेत. आपले सोडा, दुसऱ्यांचे पण 50 कसे काढायचे हे आपल्या लोकांना समजणारे ते काही लोक आहेत. पण आता काही चाव्या का फिरवले जात नाहीये. म्हणून जरा मी आणि प्रभाकरजी जवळून पाहायला आलेलं की बाबा टाळ्या आणि चावी असणारे लोक जे आहेत ते बाबा पुढे काय सरकत नाहीत. म्हणून मी आपल्याला विनंती करीन की हे जे काही संघटन पर्व आहे, हे जे काही सभासद नोंदणी आहे, हे आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचं. येणाऱ्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, नगरपंचायती लागतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती लागतील, तेव्हा आपल्याला कळेल की आजचं हे सभासद नोंदणीचा कार्यक्रम किती महत्वाचा. आता अगर योग्य पद्धतीने आपण सभासद नोंदणी केली तर मला विश्वास आहे तुम्हाला त्या येणाऱ्या निवडणुकीत लढवताना काही त्रास होणार नाही. अशा पद्धतीची ताकद आणि क्षमता या सभासद नोंदणी कार्यक्रमामध्ये आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळेजण एकत्र येऊन जे काय आता आमच्या चिंदरकरजींनी सांगितलं, आमच्या मुंडकरजींनी सांगितलं, एकत्र येऊन शेवटी सरकार म्हणून आपण लोकांच्या बरोबर राहतो. सरकार म्हणून ते लोक आपला लाभ विविध योजनांचा घेतात. आपण कार्यकर्ते, ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा आपण त्यांना सेवा करायला जातो तेव्हा आपल्या पक्षाचा जर सदस्य त्यांना बनायचं असेल तर तुम्हाला त्यांना समजवणं तसं फार सोपं आहे. या सगळ्याचा प्रयत्न आपण लोकांनी जास्तीत जास्त करावं. शेवटी मालवण याचे आकडे मोजले जातील, असं नाही मोजले जाणार नाहीत, विचारले जातील की बाबा मालवणमध्ये नेमकं काय आहे. आमदार आपल्या विचारायचे आहेत, शिवसेनेचे असले तरी तुम्हाला माहिती आहे निलेश साहेबांचा वर अधिकार भारतीय जनता पक्षाच्या पण कार्यकर्त्यांचा तेवढाच आहे. काय 1% पण कमी नाही, 1% पण कमी नाही, फक्त अर्धा टक्का जास्त आहे. कारण का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत, अर्धा टक्का जास्तच आहे. आमचा हक्क आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून पण तुम्ही लोकांकडे जा. मला विश्वास आहे निलेश साहेब पण तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील, आपले राणे साहेब करतील. राणे साहेबांनी स्वतः काल व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन केलेलं आहे. म्हणजे विचार करा, वरपर्यंत खालतीपर्यंत प्रत्येक आपल्या नेता मंडळींनी ही सभासद नोंदणी किती गांभीर्याने घेतलेली आहे याचा फक्त अंदाज तुम्हाला त्या सगळ्या बाबतीमध्ये आला असेल. आज फडणवीस साहेबांपासून ते खालच्या तळागाळातल्या बूथ अध्यक्षापर्यंत आज प्रत्येक व्यक्ती आज सभासद नोंदणीच्या कार्यक्रमासाठी पूर्ण राज्यभर फिरतोय. आम्ही सकाळपासून म्हणजे आम्ही सुरुवात कणकवलीपासून केली, पूर्ण ही 8 तालुक्याचा शेवट आमच्या देवगडमध्ये होणार आहे. आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून या सभासद नोंदणीचं महत्व सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या पक्षाचं चिन्ह वापरून आपण नगरसेवक होणार आहोत, ज्या पक्षाचं चिन्ह वापरून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होणार आहोत, तो पक्षच अगर वाढला नाही, त्या पक्षाला अगर आपण ताकद दिली नाही तर उद्या लोकही त्या पक्षाच्या चिन्हाला मान सन्मान देणार नाहीत. या गोष्टीची जाणीव तुम्हाला सगळ्या जणांना असली पाहिजे. म्हणून आपण सगळेजण इथे मोठ्या संख्येने जमणार. तसं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलेलो आहे. आता तर येत राहील, त्याच्यामध्ये काही विचार नाही. पण आपण या सभासद नोंदणीच्या निमित्ताने का आलो आहे जेणेकरून आपल्यालाही या गोष्टीचं महत्व कळेल. आपण ही ताकद लावाल आणि मालवण मधून जास्तीत जास्त सभासद नोंदणी झाली तर मी तुम्हाला विश्वास देतो निधीच्या बाबतीमध्ये पण मालवण 1 नंबरमध्ये राहील. असा विश्वास तुम्हाला चाव्या आता आमच्या खिशात आलेल्या आहे. म्हणून चाव्या कुठे कुठे फिरवायच्या हे आता थोडा सभासद नोंदणीचा आकडाचा अंदाज घेऊन आम्ही करू. बाबा जिथे जरा जास्त सभासद नोंदणी त्यांना जरा जास्त गुप्त माप एवढं करू, एवढं तुम्हाला शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. परत एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलात. एवढा मोठा हार म्हणजे काल मी वैभवडीत मध्ये एवढे मोठे हार बघितले. आता वैभवडी आम्हाला लहान वाटायला लागले कारण मालवण पुढे निघालेला आहे. म्हणून आपल्या सगळ्या जणांचा पुन्हा मी आभार मानतो. आपण
आपण एवढा माझा आणि माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांचा जो आदर सत्कार केला, मनापासून आभार मानतो. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं सिंधुदुर्ग नगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन इथं मराठी पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माधव भंडारी तसेच आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड, जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा सचिव बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, तालुकाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी रमेश सोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार वैभव साळसकर, दत्तप्रसाद वालावलकर, कोकणसात लाईव्हचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम, सचिन लळित, भरत सातोसकर, हरिश्चंद्र पवार, काशीराम गायकवाड, मारुती कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. आज 6 जानेवारीचा कार्यक्रम या पत्रकार भवनात माझ्या माहितीप्रमाणे दुसरा कार्यक्रम आहे. म्हणजे या पत्रकार भवनासाठी राणे साहेबांनी पहिल्यांदा भूखंडासाठी पैसे दिले, त्यानंतर नितेश साहेबांनी या पत्रकारसाठी वेगवेगळं योगदान दिलेलं आहे. आणि आता मंत्री झाल्यानंतर त्यांनी 2च दिवसापूर्वी आम्हाला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या भवनासाठी जे जे काय काम अपुरं आहे किंवा जे काय प्रस्तावित काम करायचं आहे त्या संदर्भात तुम्ही मला सांगा, ते आपण तातडीने पूर्ण करू. आणि त्या निमित्ताने सुरुवात झालेली आहे की जो आपला कॉन्फरन्स सभागृह आहे आणि त्यासाठी 30 लाखाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा आणि पुतळ्याचं सुशोभीकरण हे आज या निमित्ताने पूर्ण झालेलं आहे. काही अपुरी कामं आहेत ती सुद्धा 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील. आणि आपण सगळ्या पत्रकारांचं जे स्मारक आहे आणि ज्या दृष्टीने जे पत्रकार भवन आहे आणि त्याचं आपण जतन करण्यासाठी सर्वच राज्य सरकारच्या वतीने जे आपण सगळे अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांनी जे मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. बाळशास्त्री जांभेकरांचा निमित्त या स्मृती दिनाच्या निमित्ताने, पत्रकार दिनाच्या निमित्ताने एकत्र जमण्याची परंपरा ही आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून सुरू झाली. त्यावेळेला माधव कदम, विनायक बिडगावकर ही सगळी मंडळी आम्ही बरोबर होतो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हे उपक्रम सुरू केले. हळूहळू त्याला चांगला आकार आला. आज महाराष्ट्रामध्ये बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हा पत्रकार दिन साजरा होतो आणि त्यानिमित्ताने बाळशास्त्रींच्या कार्याचा उल्लेख होतो, पत्रकारितेच्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख होतो, चर्चा होते. मुख्यतः पत्रकार बांधवांचं एकत्र येणं होतं, एकमेकांशी जरा गप्पा टप्पा सुखसंवाद होतात. नाहीतर पत्रकारांचे एकमेकांशी होणारे संवाद नेहमीच सुखसंवादाचे असतात, अशातला काही भाग नाही. हे जे पत्रकार भवन या ठिकाणी उभं राहिलंय हे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं पहिलं पत्रकार भवन असेल किंवा एकमेव पत्रकार भवन असेल की जे शासनाने उभं केलंय. बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर आणि इतकं सुसज्ज पत्रकार भवन हे नाहीये. मी बहुतेक प्रत्येक जिल्ह्यामधल्या पत्रकार भवनात मी गेलोय. इतकं चांगलं पत्रकार भवन महाराष्ट्रात कुठेही नाही हे मी आपल्याला विश्वासाने सांगतो. घाईमुळे जो गोंधळ होतो, बातमी देण्याची घाई, आता ही वेळ साधली पाहिजे म्हणून जो गोंधळ होतो तो एक वेळ क्षम्य आहे. म्हणजे थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार करता येईल. पण अनेकदा आता माझ्याकडे काही बातमीच नाहीये, चलो कुछ बनाओ लगा दो.
असा जो उद्योग सुरू झालेला आहे ती पत्रकारिता नाही. यातले अनेक कटू अनुभव माझ्या पदरी आहेत. आज काही त्यांची चर्चा करायची माझी इच्छा नाही. पण मला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना एक विनंती करायची, आणि मला समोर जे दिसत आहेत ते सगळेजण चांगले अनुभवी पत्रकार आपण आहोत, की हे चित्र बदललं पाहिजे. पुन्हा पत्रकारितेची जबाबदारी जी आहे, पत्रकाराची जबाबदारी जी आहे, कारण कसं असतं, म्हणजे हा अनुभव मी वर्षानुवर्ष घेत आलोय, की आकाशवाणीवर एखादी बातमी दिली, दूरदर्शनवर चॅनेल्सवरती एखादी बातमी जरी आली आणि ती जर वर्तमानपत्रात आली नसेल तर त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत, अजूनही ठेवत नाहीत. एवढी जर आपली विश्वासार्हता आहे, वर्तमानपत्रांची विश्वासार्हता जर एवढी आहे, तर ही विश्वासार्हता हीच आपली संपत्ती. आणि संपत्ती गमवायची नसते, संपत्ती वाढवायची असते. त्यामुळे आपली संपत्ती अधिक कशी वाढवता येईल याचा विचार आपण सगळेजण करू शकतो. आपण सगळेजण त्यासाठी सक्षम आहोत. त्यासाठी आपण सगळ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत असं आवाहन मी आपल्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने करतो. बाळशास्त्रींनी ती विश्वासार्हता निर्माण केली होती, तो पाया त्यांनी घातला होता. म्हणून बाळशास्त्रींना अभिवादन करत असताना पुन्हा एकदा त्या विश्वासार्हतेकडेच आपण वळणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नव्या सुरू झालेल्या वर्षाच्या शुभेच्छा देतो, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. पत्रकार दिन साजरा करत असताना मला या गोष्टीचं समाधान वाटतं की आपण आपल्या हक्काच्या पत्रकार भवनमध्ये आज हा दिवस साजरा करतोय. या बाबतीमध्ये निश्चितपणे तरी समाधान वाटतं. आणि या भवनपर्यंतचा पूर्ण प्रवास माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी आपल्या समोर मांडलेला आहे. आणि आजपर्यंत हा प्रवास जसा आपण सगळ्यांनी केला, आधुनिकीकरण असो आणि इथे चांगल्यातल्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून आपल्या इथे सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून आपण पावलं उचललेली आहेत. आणि त्या पद्धतीचं असं एक सक्षम असं पत्रकार भवन आज आपल्या इथे उभं आहे. आणि याही पुढे प्रवास करत असताना अजून ज्या काळानुसार ज्या काही गोष्टी येतील त्याही आपण आपल्या पत्रकार भवनमध्ये उपलब्ध करू असा जिल्ह्याचा नागरिक म्हणून आणि आपला एक शुभचिंतक म्हणून मी इथे आवर्जून आपल्या इथे उल्लेख करेन. भंडारी साहेबांनी बोलत असताना पोंबुर्लेच्या इथल्या एकंदरीत त्या घटनेसंबंधित आपले विचार मांडलेत आणि ते ही इच्छा व्यक्त केली की नितेशजी त्या संबंधित आपण तोडगा काढावा आणि आपण एकत्र बसून तो विषय मार्गी लावू. तो भंडारी साहेबांना सांगेन की ह्याच वर्षापासून आम्ही तोडगा काढण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्याचा पडसाद तुम्हाला उद्यापासून कदाचित दिसतील. आणि आम्ही तुम्हाला विश्वास देतो आपल्याच मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये एकच पत्रकार दिवस साजरा होईल या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणार आहोत. कारण का हे खरंच आहे की पत्रकार दिवस साजरा करायचा असेल तर तो एकच साजरा व्हायला पाहिजे आणि होत असेल तर त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या पत्रकारांचा सहभाग असलाच पाहिजे. ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच आहे. शेवटी कोणाचीही मक्तेदारी सहन करण्याचं काही कारण नाही आणि आम्हा राणे लोकांमध्ये तो गुण फार कमी दिलेला असल्यामुळे सहन करणं हा आमचा विषय असला नसल्यामुळे आम्ही ती भूमिका आमच्या जिल्ह्याच्या पत्रकारांच्या सगळ्यांच्या इच्छानुसार घेतलेली आहे. म्हणून ज्याला ज्याला या मार्गावर आमच्या बरोबर यायचं असेल त्यांनी आमच्या बरोबर यावं. आम्ही मार्ग बदलण्याचं काही कारण नाही आणि त्यांनीही आपल्या बरोबर यावं. शेवटी पोंबुर्ले गावाचं त्या स्थानाचं एक वेगळं महत्व आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये निश्चित पद्धतीने वाढवलं जाईल. हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. पुढे आता 5 वर्षाचं स्थिर सरकार आपल्या राज्याला मिळालेलं आहे.
एक सक्षम मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळालेले आहेत. केंद्रामध्ये मोदी साहेबांसारखे एक ताकदीचे पंतप्रधान मिळालेले आहेत. आज अगर आपण आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करू शकलो नाही, आज अगर आपण आपला स्वार्थ बघितला नाही, आज आपण चांगल्यातला चांगला प्रकल्प, चांगल्यातले चांगले निर्णय घेऊ शकलो नाही, तर घेणार कधी? ही अशा सारखी राजकीय परिस्थिती, अशा पद्धतीची एकंदरीत शासकीय परिस्थिती परत कधीच येणार नाही असं विचार करा. सगळेचे सगळे अतिशय तरबेज आणि अनुभवले लोक आज सरकारमध्ये आहेत. स्थिर सरकार केंद्र आणि राज्यामध्ये आहे. आज अगर सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आज आपण सगळेजण एकत्र म्हणून, कुटुंब म्हणून, बघा आपण पोंभुर्लेच्या निमित्ताने उदाहरण दिलं की नाही, एक विचाराने विचार केलं, आज बघा आपल्याला कोणी हलवू शकलं नाही, आपल्यामध्ये कोणीही येऊ शकलो नाही. आज आपण ताकदीने दाखवलं की जिल्ह्याचे पत्रकार आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही एक संघ आहोत आणि आमच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण आज आपण जसं दाखवलं, तसंच येणाऱ्या प्रवासामध्ये वारंवार आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला अशीच मिळून दे, एवढीच अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करतो. परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल, मान सन्मान दिल्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. बसण्याची इच्छा आहे, अजून आपल्यामध्ये वेळ काढण्याची, पण उद्या कॅबिनेट आहे आणि वेळेत मला मुंबईला पोहोचण्याचे आणि एकदम नवीन मंत्री असल्यामुळे वाचन थोडं जास्त करायला लागतं. नाही तर उगाच तिथे कुठले चुकलो तर त्याची पण ब्रेकिंग न्यूज होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला ती संधी द्यायची नसल्यामुळे मी आताच आपले सगळ्यांची रजा घेतो. आमचे तोरसकर जी असतील सगळे, त्यांनी काही विषय मला शासन दरबारी माझ्याकडे मांडलेला आहे. आमचे माधवजी आणि अन्य लोकांचे महत्वाचे जे प्रलंबित प्रश्न जे आपले शासनाकडे आहेत, ती सगळी जबाबदारी, म्हणजे जे काही शासनाकडे प्रलंबित आहेत, मी आपल्या पत्रकार संघाच्या सगळ्या लोकांना सांगितलं, आता दर 15 दिवसामध्ये आपण एक दुसऱ्याची चर्चा केली पाहिजे. लागले तर कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही मुंबईला या, आपण संबंधित मंत्र्याशी बोलू आणि जे पाहिजे ते मिळून घेऊ आणि जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, तरुण पत्रकार आहेत, जे काही प्रलंबित मागण्या आपल्या सगळ्यांच्या असतील, ते आमचं सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने मार्गी लावू असा शब्द आपल्याला आजच्या निमित्ताने देतो. आयटी कंपनी अन्नपूर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स या उद्योग समूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. माझगाव उद्योगनगर इथं हा सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात 45 स्थानिक युवकांना रोजगार दिल्यानंतर या माध्यमातून आणखीन 65 स्थानिक तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ स्थानिकांनी घ्यावा असं आवाहन अन्नपूर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कांसे यांनी केलं आहे. माझगाव इथं अन्नपूर्णा टेक सोर्स आणि गो सोर्सच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. सुरुवातीला श्रीरंग मंजुनाथ आचार्य, ॲडव्होकेट पुष्पलता कोरगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. तसेच गो सोर्सचे डेव्हिड क्लेमन्स, हेन्सल डोब्स, सीएओ डेरिक पर्किन्स आदींच्या हस्ते फीत कापून नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात जवळपास 65 स्थानिक तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी गो सोर्स मॅनेजिंग पार्टनर डेव्हिड क्लेमन्स, हेन्सल डोब्स, सीएओ डेरिक पर्किन्स, अन्नपूर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कांसे, व्हीपी नटवर शर्मा, सीओओ राहुल मिश्रा, अन्नपूर्णा टेक सोर्सचे प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगावकर, भिकाजी कांसे, ॲडव्होकेट पुष्पलता कोरगावकर, श्रीरंग मंजुनाथ आचार्य, अखिलेश कोरगावकर, प्रसाद कोरगावकर, व्यंकटेश शेठ आदी उपस्थित होते. या निमित्तानं विविध स्तरातील मान्यवरांनी कोरगावकर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतुक केलं. यावेळी माझगावचे सरपंच डॉक्टर अर्चना सावंत, युवा नेते दिनेश गावडे, अजय सावंत, मोहन शेठ, कृष्णा शेठ, विराग मडकईकर, अवधूत नाटेकर, संतोष सावंत,
दया परब आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं या सोहळ्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रस्ता सुरक्षा अभियान 2025 उद्घाटन मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ओरोस येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथं दीपप्रज्वलनानं उद्घाटन झालं. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे उपस्थित होते. यावेळी एसटी चालक, रिक्षा व्यावसायिकांचे सत्कार करण्यात आले. तसेच वेगाची नशा हे पथनाट्य बांदा येथील गौरी बांदेकर टीमनं सादर केलं. या पथनाट्यानं सर्वांनाच भावुक केलं. अजून काही वर्षांनी ना आपली तानुली इवले पावलं टाकून चालायला लागेल. त्यावेळी बापाचा भक्कम आदर देणार आहात. नाही ऐकलं मी कधी तुमचं. रस्ता सुरक्षा अभियान या निमित्ताने सुरक्षित प्रवास आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अपघातांमुळे जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी मी आवाहन करतो. आपल्याला माहिती आहे की आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे जवळपास 110 किलोमीटर लांबीचा आपल्याला नॅशनल हायवे आहे. त्यामध्ये अपघातांची संख्या पण मोठी आहे. त्यामध्ये बरेच वेळा अपघाताच वेळी योग्य न्याय मदत न मिळाल्यामुळे किंवा
त्यामध्ये जो गोल्डन आवर आहे, जो सुरुवातीचा 1 आवर आहे, ज्यामध्ये मदत मिळाली पाहिजे, ते वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे बरेच लोकांना त्यामध्ये आपला जीव गमवावा लागतो. आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासनाची, पोलीस प्रशासन किंवा RTO प्रशासन यांची जबाबदारी आहे की अपघात कमी करण्यासाठी त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि त्या प्रयत्नांना आपल्या नागरिकांची जर साथ मिळाली तर नक्की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अपघातांची संख्या कमी करू शकतो. आणि जे अपघात होत आहेत त्यामध्ये जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांचे जे कुटुंबियांना त्यांचे मृत्यू झाल्यानंतर किंवा त्यांचे काहीतरी अपंगत्व आल्यानंतर त्यांना जे दुःख सहन करावा लागतो ते खूप असहनीय आहे. आपण तो दुःख कमी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, या निमित्ताने मी हे आवाहन करतो. थँक्यू व्हेरी मच. अगर तुम्हाला बेल्ट लावायला सांगितलं असेल, हेल्मेट घालायला सांगितलं असेल, एवढ्याच वजनाची वाहनं चालली पाहिजे. आता 6 सीटर बद्दल मी कितींदा आपल्याशी बोललेलो आहे काळेजी. 6 सीटर जे का आपल्या इथे चालतात, कितीची परवानगी असते आणि त्या गाडीमध्ये किती लोक कोंबले असतात, कोणावरचा कंट्रोल आहे त्या गोष्टीवर? नियम आहेत ना? मग नियम असतील तर मग कोणी पाळावे? अगर कोण नियम पाळत नसेल तर त्याच्यावर शिक्षा कोणी करावी? या सगळ्या गोष्टीची शिस्त आपल्या जिल्ह्यामध्ये लागणं आजच्या काळात गरजेचं आहे. आणि ते करण्याचं काम किंवा ते करण्याची जबाबदारी आपल्या संबंधित डिपार्टमेंटची आहे आणि ते आपण करावी असं आपला सहकारी म्हणून मी अपेक्षा ठेवतो. नंतर आता प्रशासन आणि आम्ही सगळेजण आता थोडं जरा वातावरण बदलणार आहे. जसं फ्लाईटमध्ये कसं बोलतात, बेल्ट लावा, टर्ब्युलन्स येणार आहे, तसं आता आम्ही मंत्री झाल्यानंतर टर्ब्युलन्स येण्याचे दिवस आलेले आहेत. म्हणून सीट बेल्ट लावून ठेवा. सगळ्या गोष्टीवर लक्ष असणार, सगळ्या गोष्टीवर आमच्या बारकाईने लक्ष असणार. शिस्त या जिल्ह्यामध्ये लावायला लागेल. शिस्त प्रत्येक इकडल्या संबंधित अधिकाऱ्यांनी जे जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी 100% पाळणं हे आपलं काम आहे. आणि ते आपण कराल तर सरकार म्हणून, मंत्री म्हणून मी आपल्या पाठीवर थाप देण्यासाठी तयार आहे. आपल्याला जे काय ताकद लागेल ती आपल्या मागे उभी करण्यासाठी तयार आहे. हाही शब्द ह्या निमित्ताने येतो. बोलल्यावर लगेच मला रिझल्ट देणारे हे अधिकारी आहेत म्हणून आपल्याकडूनच अपेक्षा व्यक्त करू शकतो. म्हणून माझी अपेक्षा आहे पुढच्या वर्षी जेव्हा याच दिवशी आपण हा कार्यक्रम घेऊ तेव्हा तुम्ही जाहीर पद्धतीने आम्हाला या अपघाताचा आणि रस्त्यावर मृत्यूमुखी पडल्याचा आकडा तुम्ही जाहीर करावं आणि सांगावं की नितेशजी गेल्या वर्षीच्या आकड्यापेक्षा या वर्षीचा आकडा आम्ही करून दाखवला, हे तुम्ही जाहीर करावं. आम्ही तुमचा नागरी सत्कार करण्यासाठी तयार आहोत, एवढं मी या निमित्ताने आवर्जून सांगेन. एक छोटेसे मुद्दे हेही सांगेन. काय होतं की आपण कोणतरी नियम, कोणी बेल्ट लावला नाही, कोणी बाईकवर चालवत असताना हेल्मेट लावलं नाही, अधिकारी पकडतात आणि मग काय होतं हे आपल्या लोकांना माहिती आहे. आता मी डिटेलमध्ये सांगायचे असेल तर हे ते व्यासपीठ नाही. मी वैयक्तिक मीटिंग मध्ये जेव्हा काळेजींबरोबर बसीन तेव्हा सांगेन वैयक्तिक आलेले अनुभव. मग ह्याबद्दल कुठला तरी शिस्त आणायला पाहिजे असं माझं मत आहे. का तडजोड केली जाते, का सोडलं जातं? आपल्याला अगर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला ती अगर पदं दिली असतील, युनिफॉर्म दिला असेल, तो बॅच दिला असेल, तो त्या कायद्याची अंमलबजावणी ही 100% झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही तोडजोड होता कामा नये. समोर अगर कोणी नियम तोडला तर त्याच्यामध्ये एवढी भीती बसली पाहिजे की परत नियम तोडत असताना त्याचे हात कापले पाहिजे, भीती बसली पाहिजे. अहो सिंगापूर आणि अन्य देशांमध्ये जरा माहिती घ्या, तिथे च्युइंगम थुकण्यामध्ये मनाई आहे. अहो आम्ही जेव्हा तिथे जातो माहिती घेतो की च्युइंगम चुकून अगर कोणी खाताना चुकलं, एक नियम बोलतोय, कोणीतरी च्युइंगम खाताना चुकलं, एवढं कडक आहे की जेलमध्ये पण पाठवतात. कोण च्युइंगम खरेदी करण्यासाठी पण घाबरतात, कारण चुकून चुकलं तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये जायला. एवढी भीती तिकडल्या कायद्याची आहे, एवढी भीती तिकडच्या अधिकाऱ्यांची आहे. म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगेन, तुम्हाला जे काय रस्त्यावर उभं केलं जात आहे, तुम्हाला जे काय शिस्त पाळण्यासाठी तिथे जबाबदारी दिली जाते आहे ती तुम्ही 100% पाळावी. यावर काळजी मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची बारकाईने लक्ष असलंच पाहिजे.
कारण का माझ्या माहितीत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पण ग्राउंडवर असतो. आमच्या अनुसार 100% पाळले जात नाहीत. गाड्या सोडल्या जातात, चर्चा केली जाते, आपसात चर्चा होते, घन चर्चा होते. आता त्या घन चर्चेची अगर माहिती तुम्हाला दिली तर अधिकारी अडचणीत येतील आणि मग त्याच्यानंतर गाड्या सोडल्या जातात. काय सोडल्या जातात? नियम आहे ना. त्याने अगर इथे बेल्ट लावला नसेल, तुमच्या अगर हलगर्जीपणामुळे अगर तुम्ही त्याला सोडलं आणि दुसऱ्या पॉइंटवर जाऊन अगर त्याचा ऍक्सिडेंट झाला तर जबाबदार तो अधिकाऱ्याला पण धरला पाहिजे, असा मताचा मी आहे. म्हणून सगळ्या बाबतीमध्ये अगर आपण शिस्त लावायला तयार असाल तर मी तुम्हाला बोलतो, ह्या पद्धतीच्या मोहिमेचं 100% यश तुमच्या हाताला लागेल. तडजोड कोणी करता कामा नाही. आता आमचा ओसरगावचा टोल किती आहे विचारा. काही संबंधित तुमचे अधिकारी आहेत, माझ्याकडे तक्रार आले आहेत, मी तिकडचा आमदार असल्यामुळे. आपल्या पर्यटन जिल्हा आहे, पर्यटक आपल्या इथून येतात जातात. अधिकारी त्या संबंधित पर्यटकांना किंवा येणाऱ्या लोकांना काळे साहेब आपले काही अधिकारी किती हैराण करतात नावासकट मी सांगू शकतो. म्हणजे अजूनपर्यंत तो टोल सुरू झाला नाहीये, पण टोल भरल्याशिवाय तिथे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कार्यालयामध्ये बोलत होतो की मुंबई पुणे हायवेवर आता एअर अँब्युलन्सची सोय सुरू झालेली आहे. एअर अँब्युलन्सची तसं मला असं वाटतं की आपण मुंबई गोवा हायवेवर आपल्या पट्ट्यावर किंवा आता रत्नागिरी जिथे जिथे असा हायवे तयार होईल तिथे आपण एअर अँब्युलन्सची मागणी आमच्याकडे करा. आपण सरकारच्या वतीने लवकरात लवकर ती सोय आपल्या ह्या सगळ्या लोकांसाठी आणि आपल्या रस्त्यासाठी कशी उपलब्ध होईल ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाका. एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्याच आपल्या परिवहन अधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई आणि जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगर परिषद नगरपंचायत वार्षिक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप पार पडला. याला मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी उपस्थिती दर्शवली. आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई, जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगर परिषद नगर पंचायत वार्षिक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप वेंगुर्ला कॅम्प इथं नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करून करण्यात आला. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि राज्यगीतानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, नगर विकास विभाग सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ला तहसीलदार तथा राष्ट्रीय खेळाडू ओंकार उतारी, माजी नगराध्यक्ष दिलीप किरप, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी संतोष शिर्के मालवण, अरविंद नातू कुडाळ, सागर साळुंखे सावंतवाडी, सूरज कांबळे देवगड जामसंडे, प्रतीक थोरात वाभे वैभववाडी, गौरी पाटील कणकवली, संकेत गायकवाड कसई तोडामार्ग, पोलीस निरीक्षक संदीप भोसले आदी उपस्थित होते. यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम मालवण नगर परिषद संघ, कबड्डी स्पर्धेत प्रथम कणकवली नगर पंचायत संघ, रिले स्पर्धेत महिला गटात प्रथम कुडाळ नगर पंचायत संघ, पुरुष गटात प्रथम सावंतवाडी नगर परिषद संघ, रस्सीखेच स्पर्धेत महिला गटात प्रथम कणकवली नगर पंचायत संघ, पुरुष गटात वेंगुर्ला नगर परिषद संघ यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. खेळामध्ये आपण एक टीम म्हणून आणि एक संघ म्हणून विजयाच्या दिशेनं पुढे जातोय. तसेच उद्यापासून कामावर जाताना आपणही त्याच जोमानं आणि ताकदीनं काम करणं हे काळाची गरज आहे. तुमच्या कामामधील ताणतणाव दूर व्हावा आणि नव्या जोमानं काम व्हावं यासाठी अशा पद्धतीचे क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. निश्चित पद्धतीनं आपण उद्यापासून जेव्हा कामावर जाल त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम प्रशासनावर होईल असा विश्वास मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला इथं बोलताना व्यक्त केलाय. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनीही मार्गदर्शन केलं. उपस्थित मान्यवरांचे आभार आणि क्रीडा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी मानले. मी जेव्हा ह्या कार्यक्रमाची माहिती घेतली, जे आहे ते अन्य लोक सातत्याने संपर्कात राहणारे माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याकडून ही माहिती घेतली. मला समाधान वाटलं की आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये
आपण आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही विविध जे स्तंभ आहेत त्यामध्ये आपण नगरपंचायत नगर परिषदेचे जे काही कर्मचारी जे काही आमचे सहकारी आहेत मेहनत करणारे जे लोक आहेत तुमच्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणं म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला चालना देणं ही भावना या निमित्ताने मला निश्चितपणे व्यक्त करते. कारण का आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी असो शासनाचे प्रतिनिधी असो जेव्हा आम्ही आवर्जून आमचे विचार मांडत असताना किंवा आमचे मुद्दे ठेवत असताना उल्लेख करतो की आम्हाला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा आम्हाला ह्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवायचंय आम्हाला या जिल्ह्याला आर्थिक समृद्ध बनवायचंय या सगळ्या वाक्याशी आपल्या सगळ्याची थेट संबंध असतो. कारण आम्ही जे काही निर्णय घेतो आम्ही जे काय प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो ते जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ येते ती सगळी जबाबदारी ही आपल्या संबंधित खांद्यावरच असते हे म्हणतात तर चुकीचं ठरणार नाही. आता जसं सांगितलं की आपल्या शहरामध्ये शहरीकरण वाढत आहे लोकांचा एकंदरीत शहराचे आकर्षण वाढत आहे शहरामध्ये सुविधा वाढल्या पाहिजे असे मागण्या आमच्याकडे येतात आणि मग त्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा कुठले निर्णय घेतले जातात तेव्हा त्या निर्णयाला योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणं हे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर असतं आणि आपण एक टीम म्हणून एक संघ म्हणून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपणही त्याच जोमाने पळणं आणि आपण त्याच ताकदीने काम करणं हे त्या काळाची गरज असते. आणि म्हणूनच मला वाटतं की जेव्हा अशा पद्धतीचे महोत्सव आयोजित होतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला एक दिवसामध्ये जे काय आपल्याला म्हणतो ना रिलॅक्स होण्याची वेळ आहे किंवा एकंदरीत वेगळ्या विषयामध्ये किंवा अन्य आपल्या शरीराकडे किंवा अन्य गोष्टीकडे लक्ष देण्याची संधी भेटते तो निश्चित पद्धतीने आपण उद्यापासून जेव्हा आपल्या कामावर जाल तर त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम प्रशासनावर होईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण का आपण आजच्या पूर्ण दिवसामध्ये कामाबद्दल तो कोणीच विचार केला नसेल तो कोणी केला नसेल पण आपण आपल्या जे काही खेळत असताना किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना आपण कधी कधी बोलतो ना की आपण आपल्या कामातून डिस्कनेक्ट झालं पाहिजे. आम्ही पण जेव्हा दिवसभर काम करतो तो माझी सवय आहे की रात्री झोपण्या अगोदर एक मुद्दावर अर्धा तास मी पुस्तक वाचतो जे वेगवेगळ्या विषयाच्या किंवा बातम्या किंवा अन्य विषय मुद्दावर बघतो जेणेकरून पुऱ्या दिवसाचा जो काही ताण आहे तो कुठे ना कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि आपण त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःला पण त्या गोष्टीची मदत होते. म्हणून ह्या दृष्टिकोनातून असलेली ही जी स्पर्धा हे जो महोत्सव ते आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनासाठी अतिशय पोषक आहे. आणि आता तर नवीन सरकार आलंय नवीन टीम आली आहे आता हळूहळू आपल्याला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आपल्याला जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत आणि प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे. 2014 अगोदर राणे साहेबांची कामाची एक पद्धत होती मग आमचे केसरकर साहेब आले मग आमचे उदय सामंतजी काही काळ होते मग आमचे रवी चव्हाण साहेब होते आणि आता कदाचित मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आणि म्हणून प्रत्येकाची कामाची संधी कामाची पद्धत समजून घेऊन आपण सगळेजण प्रशासनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला या महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आलोय जेणेकरून 4 गोष्टी आपल्यालाही सांगता येतील की येणाऱ्या कालावधीमध्ये जसा आज आपण क्रीडा महोत्सव मध्ये आपण भाग घेतला कुठे आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून आणि अन्य दृष्टिकोनातून आपण पळापळ केली येणाऱ्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशासन चालवायचं नाहीये पळवायचं आहे म्हणून आपल्या सगळ्याची साथ पण आम्हाला तेवढीच महत्वाची आहे. या जिल्ह्याला आर्थिक दृष्टिकोनातून आणि पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपल्याला घेऊन ठेवायचं आहे आणि म्हणून या सगळ्या आपण त्या सगळ्या गोष्टीचे एक महत्वाचे घटक असल्यामुळे आपण सगळ्यांची साथ मला असो जिल्हाधिकारी असो तो उपस्थित असलेल्या सगळ्या सीओना तेवढीच महत्वाची. पण ते करत असताना जे आपले जिल्हाधिकारी सांगितलं की पारदर्शक काम हे आपल्या सगळ्यांची फार अपेक्षा आहे. रिझल्ट ओरिएंटेड काम असलं पाहिजे आणि पारदर्शक असलं पाहिजे. सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आपण सगळेजण इथे आहोत. जनता आहे म्हणून आम्ही सगळे ह्या पदावर आहोत म्हणून आपण सगळे कर्मचारी म्हणून त्या खुर्चीवर बसलेला आहे
म्हणून जनतेला कुठलीही तक्रार येता कामा नये. जनता आपल्यावर खुश असली तर आपण पण योग्य पद्धतीने आपल्या कामाचं समाधान आपल्याला मिळेल ही भावना आपल्या प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे. आणि म्हणून आपण आज पूर्ण दिवस आपण या महोत्सवाचा आनंद लुटत असताना एक गोष्टी आपण घट्ट बांधल्या पाहिजे की मी ज्या ज्या पदावर आहे ज्या पद्धतीने या खेळामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना तुम्ही 100% आपली क्षमता तिथे वापरली, 100% आपल्या तिकडे लक्ष घातलं. तसं आपण जेव्हा कर्मचारी म्हणून त्या नगरपंचायतीमध्ये भाग घ्याल तिथे पण 99% नाही पण 100% तुमच्या सगळ्यांचा सहभाग आम्हाला सगळ्यांना हवाय. हे आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने मी सांगतो. म्हणून जास्त वेळ घेणार नाही किंवा आम्हालाही सभासद नोंदणीचा दौरा होता पण हाही कार्यक्रम चुकवायचा नव्हता आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून इथे आलो आहे. म्हणून परत एकदा आपण सगळ्या जणांनी हा महोत्सव घेण्याच्या निमित्ताने आमचे दीर्घेची बोलले हा पहिला वर्ष आहे. त्याला आपण या वर्षापासून सुरू केलं तर ह्या पुढचे काही वर्ष दरवर्षी या महोत्सवाला अजून मोठं कसं करता येईल आणि ह्याच दर्जामध्ये अन्य शहरांमध्ये कसं घेऊन जाता येईल या गोष्टीवर आपण सगळ्या जणांनी या विचार करा. आज आमच्या वेंगुर्ल्यामध्ये एवढा चांगला एक सभागृह आमच्या गिरफ्ती असतील किंवा आमच्या कंकाळजींनी बांधून ठेवला आहे तर त्यामुळे अन्य जी मुख्याधिकाऱ्यांवर पण जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या आपल्या शहरामध्ये या कार्यक्रमाला साजेसा असा सभागृह पण बांधायचा आणि क्रीडा महोत्सव घेऊ शकतो अशा पद्धतीने सोयी सुविधा पण दिल्या पाहिजे. अशा पद्धतीची पण तयारी आणि जिद्द घेऊन तुम्ही ह्या कार्यक्रमातून गेलं पाहिजे. आणि आम्ही तर आता प्रशासनामध्ये आहोत आणि स्थिर सरकार आहे, कुठलाही त्रास नाही. 5 वर्ष चांगल्या पद्धतीने दिवस रात्र मेहनत करायचे आणि एवढं करा कमीतल्या कमी सुट्ट्या घेण्याचा प्रयत्न करा. वरती आणि खालती दोन्ही बाजूने सांगतो आपण सगळेजण एक ताकीद जेव्हा सुट्ट्या घ्यायच्या घेतल्याच हरकत नाही. पण आपण ज्या कामासाठी त्या पदावर बसलोय ज्या कामासाठी दिवस रात्र मेहनत करून आपण आज ते पद मिळवलंय त्या कामाला 100% न्याय कसा देता येईल त्यासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्याग करून आपण आपल्या आपल्या शहरासाठी जेव्हा 100% द्याल तेव्हा मी तुम्हाला विश्वास देतो त्यापेक्षा मोठा समाधान तुम्हाला मिळूच शकत नाही अशी भावना तुमच्या सगळ्यांमध्ये तयार होईल. हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेन. परत एकदा जे काही मुख्याधिकारी आहेत जे काही आयोजन मंडळ आहे तुम्हाला सगळ्या जणांचं अभिनंदन करतो. चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला. जेवढ्या काही कर्मचाऱ्यांनी आज ह्याच्यामध्ये भाग घेतला जे काही पारितोषिक मिळाले त्यांना अभिनंदन करतो. पण ज्यांनी कर्मचारी म्हणून या सगळ्या महोत्सवामध्ये भाग घेतला तुम्हालाही शुभेच्छा देतो. काम करताना लोकांच्या सोयी सुविधा कशा पद्धतीने राबवल्या जातात हे बघणं मला आपल्या गरजेचं आहे. याच बरोबरीने काही विरंगुळा पण होणं आवश्यक आहे आपल्याला की आपण 24/7 कामात असतो तर अशा वेळेला आपल्याला थोडासा विरंगुळा थोडासा आपल्याकडे कलावणारा वाव या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच नगर विकास धरून खेळांची जी सुविधा सुरू केलेली आहे. यापूर्वी इतर भागामध्ये या स्पर्धा होत होत्या दरवर्षी होता. आता आपला विभाग त्यामध्ये सहभागी झाला आहे. मला वाटतं की आपण सगळ्यांनी याचा आनंद घेतला असावा की एनर्जी घेऊन आपण परत जाल त्यामुळे आपली उर्वरित कामं जी राहिलेली आहेत त्या दिवसात केलेली आहेत कामं करायची आहेत आणि त्या उत्साहाने आपण जास्ती काम करण्याची अपेक्षा मला येत आहे. कारण जसं मला सांगितलं जिरगेने की आपला 55% एरिया आता लोकसंख्या जी आहे ती अर्बन होते आहे. पण अर्बन वाढत चालला आहे आणि आपला भाग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडे ज्या आहेत त्या खूप वाढणार आहेत त्या वाढल्या आहेत आणि त्या आपल्याला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. या पूर्ण आपल्याला एनर्जी आवश्यक आहे आणि अशा ह्या उपक्रमातून आपल्याला आपली एनर्जी रिवाईव्ह मिळणार आहे किंवा मिळत असते. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा एन्जॉय केला असेल. जे स्पर्धक जिंकले आहेत त्यांचं अभिनंदन. ज्यांना हार पत्र लागली आहे ही पहिलीच वेळ त्यामुळे आपल्याला पुढच्या वेळ अजून तयारी लिहा आणि जिंका. पण जिंकणं आणि हारणं हे फार महत्वाचं नाहीये. आपण एकत्र येणं आणि आनंद घेणं हे फार महत्वाचं बात आहे. मला वाटतं की आपण सगळ्यांनी हा आनंद घेतला असावा. या पुढेही आपण असंच कार्यरत राहा, चांगलं काम करा, लोकांच्या दुवा घ्या आणि शासनाला गालबोट लागू नये अशी कुठली कामं करू नका. सगळ्यांना विनंती करतो.
डॉक्टर गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर वेंगुर्लेमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत सुविधा मिळणार आहेत. डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालयात या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. वेंगुर्ला येथील डॉक्टर गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर येथील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि योजनेच्या फलकाचं अनावरण करून करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, डॉक्टर गिरीश गद्रे, डॉक्टर अनिरुद्ध तेली, राजेंद्र म्हेत्रे, उदय दाभोलकर, वैभव पाटील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांचा डॉक्टर गद्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर वेंगुर्लामध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मधुमेहावरील नेत्रपटल निदान आणि लेझर उपचार, रेटिनल डिटॅचमेंट शस्त्रक्रिया, नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शनची सोय, लासरूवरील शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या अपघातावरील उपचार, तिरडेपणावरील शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार, 18 वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. तर वरील सुविधा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अगदी मोफत मिळणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली. श्री एकमुखी दत्त मंदिर आणि वासुदेवानंद सरस्वती मंदिर सपनीसवाडा सावंतवाडी इथं 5 जानेवारीला श्री टेंबेस्वामी प्रस्थान दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री दत्तपूजा, अभिषेक, एकादशमी, टेंबेस्वामी मंदिर येथील पादुकांवर अभिषेक पूजा, महाआरती, महाप्रसाद, नामस्मरण, आरती, सायंकाळी टेंबेस्वामी महाराज पालखी सोहळा पार पडला. रात्री श्री हनुमान भजन मंडळ सालेवाडा यांचं सुश्राव्य भजन पार पडलं. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 ते 60% जमिनींवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय. महत्वाच्या देवस्थानांवरही दावा केलाय असं विधान राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दावा केलेल्या जागांची यादी समोर आली आहे. यात देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांचा समावेश आहे. या यादीत आहे 156 ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केल्याचं समोर येत आहे. जिल्ह्यात 50 ते 60% जमिनींवर वक्फ बोर्डानं दावा ठोकल्याचं विधान त्यांनी आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर ही यादी समोर आली आहे. बाजारात सहज न मिळणाऱ्या विविध वस्तूंचं दालन आकार आयोजित आपली मुंबई ग्राहक पेठ वेंगुर्ले शहरात घेऊन आलाय. मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिला आणि लघु उद्योजकांच्या उत्पादित गृहोपयोगी आणि गृह सजावटीच्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री येथील साई मंगल कार्यालय इथं 1 जानेवारी 2025 पासून सुरू आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2025 पासून सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ वेंगुर्ला साई मंगल कार्यालय इथं सुरू करण्यात आली आहे. बाजारात सहज न मिळणाऱ्या, नेहमी घरगुती वापरात येणाऱ्या विविध वस्तू या ग्राहक पेठेत उपलब्ध आहेत.
यात खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, स्टडी टेबल, विविध पद्धतीची फोल्डिंग डायनिंग टेबल्स, कमी जागेत ऍडजस्ट होणारी लाकडी डायनिंग टेबल्स, विविध पद्धतीची कपाटं, सागवानी, MSSS फर्निचर, आकर्षक साड्या, ड्रेस मटेरियल, खादी शर्ट यांचबरोबर फॅन्सी ज्वेलरी, कंझ्युमर दालन, दर्जेदार फूड प्रोडक्ट्स, ॲक्युप्रेशर मटेरियल, मुखशुद्धी मुखवास, कॉस्मेटिक्स, पापड, गव्हाची बिस्किटं, इलेक्ट्रिक धूपदाणी, किचनवेअर, सुवासिक अगरबत्ती, धूप स्टिक, गॅसची बचत करणारी तंदूर जाळी तसेच 4 साईज मध्ये उपलब्ध असलेली चटई कम गादी, गवताच्या काड्या, फोम बेडशीट यापासून बनवलेली गादी चटई, लहानांपासून थोरांपर्यंत सहजपणे फोल्ड करता येणारी, प्रवासात, पिकनिक, हॉटेल, हॉस्टेल्स, गृहप्रवेश, वाढदिवस यासारख्या सणासमारंभासाठी भेट देण्यासाठी उपयुक्त अशा अनेक व्हरायटीज या एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या. तर आजच भेट द्या आकार आयोजित आपली ग्राहक पेठला. साई मंगल कार्यालय, ST स्टँड जवळ, वेंगुर्ला. वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सिंधुदुर्गच्या जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा. तरुणांना सिंधुदुर्ग सोडण्याची वेळ येणार नाही, मंत्री नितेश राणेंची पत्रकार दिन सोहळ्यात ग्वाही. आणि कोकण 7 लाईव्हचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम यांचा सन्मान. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.